नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणी गगनयान मोहिमेसाठी ड्रॉग पॅराशूट चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए इस्रो आणि पर्याय क्रमांक बी DRDO या दोघांनी या ठिकाणी गगनयान मोहिमेसाठी ड्रॉग पॅराशूट चाचणी सक्सेसफुली याची या ठिकाणी पूर्णपणे काय केलेली आहे? टेस्टिंग केलेली आहे. याच्याबद्दल काही 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. कोणत्या ठिकाणी हे करण्यात आलं? तर चंदीगडमध्ये. कोणी कोणी केलं? तर इस्रो आणि DRDOने मिळून. गगनयान काय आहे? भारताची पहिली मानव अंतराळ मोहीम आहे. त्याच्यामध्ये हे वापरलं जाणार आहे. अंतराळवीरांची सुरक्षित परत येण्यासाठी हे वापरलं जाणार आहे. उतरताना ड्रॉग पॅराशूट सर्वात आधी उघडतात आणि सर्वात कठीण काम करतात. त्याच्यामुळे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी इस्रो आणि DRDOने मिळून ड्रॉग पॅराशूटची चाचणी यशस्वीरित्या या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. ठीक आहे, आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या संस्थेने शक्ती NCW यंग रिसर्च फेलोशिप सुरू केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राष्ट्रीय महिला आयोग, ज्याला म्हणता येईल NCW नॅशनल वुमन कमिशन. बरोबर, तर त्यांनी काय केलेलं आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काय शक्ती NCW आहे यंग रिसर्च फेलोशिप आहे ती या ठिकाणी सुरू केलेली आहे. ठीक आहे, शक्ती स्कॉलर्स NCW यंग रिसर्च फेलोशिप, ज्याचा उद्देश काय आहे? तर महिला केंद्रित मुद्द्यांवरती धोरण केंद्रित संशोधनाला प्रोत्साहन देणे. ठीक आहे, आज या ठिकाणी अजून पण माझा आवाज थोडासा डगमगलेला आहे. माझा आवाज अजून पण क्लिअर झालेला नाही. बरोबर, थोडंसं समजून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी हे जे काही राष्ट्रीय महिला आयोग आहे याची नेमकी स्थापना कधी झाली? तर 31 जानेवारी 1992ला. याचं मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्लीमध्ये. आणि वर्तमानमधील याचे चेअरमॅन अध्यक्ष कोण आहेत? विजया किशोर राहटकर असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे, आता या ठिकाणी मला तुम्हाला काही महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपली जी काही इयरबुक आहे 2025 ची फक्त 5 दिवस राहिलेले आहेत. 5 दिवसानंतर म्हणजेच 1 जानेवारी 2026ला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि ॲप्लिकेशनमध्ये ही PDF दिली जाणार आहे, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. बरोबर, या ठिकाणी PDF ची किंमत किती आहे? 99 रुपये. PDF ची झेरॉक्स काढता येते का? तर हो, झेरॉक्स नक्की काढता येते. आणि PDF कशी घेता येते? तर व्हिडिओ पॉज करा, तुमचा मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करा, या ठिकाणी हा QR कोड स्कॅन करा. आतापर्यंत या ठिकाणी मी काय केलेलं आहे, बरेच जण मला या ठिकाणी मेसेज केलेले आहेत की सर आमच्याकडे गुगल पे नाही. तर काळजी करू नका, मी ज्यांना मेसेज केलेला आहे गुगल पे करा त्यांनी काय करा, तर हा जो काही स्कॅनर आहे या स्कॅनरला तुमच्या फोनपे मधून स्कॅन करा. फोनपे मधून स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे हा माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा. 96 730 58 600. बरोबर, व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून ठेवतो आणि 1 जानेवारीला PDF या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता भेटून जाईल. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये सोडण्यात येणारा जगातील सर्वात मोठा व्यावसायिक संप्रेषण उपग्रह कोणत्या ठिकाणाहून सोडला जाणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रोद्वारे या ठिकाणी सोडण्यात येणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, वर्ल्ड्स लार्जेस्ट कमर्शियल कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. बरोबर का नाही? तर या ठिकाणाहून हे सोडण्यात येणार आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये सोडण्यात येणारा जगातील सर्वात मोठा व्यावसायिक संप्रेषण उपग्रह. व्यावसायिक म्हणजेच या ठिकाणी कमर्शियल, संप्रेषण कम्युनिकेशन, उपग्रह सॅटेलाइट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. इस्रोबद्दल बिलकुल इसरून जायचं नाही. लिहून घ्या, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं मराठीमध्ये या ठिकाणी काय म्हणता येईल? भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक होते विक्रम साराभाई. अध्यक्ष आहेत V नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. पहा, कधी कधी कसं होतं, जेव्हा तुम्हाला एखादी सर्दी होते किंवा ताप होतो किंवा खोकला येतो, बरोबर का नाही, तेव्हा समोर दिसणारे शब्द सुद्धा तुम्हाला असं अडकल्यासारखं होतं. बरोबर का नाही, शब्द मागे पुढे होतात किंवा काहीतरी असं जम्बलिंग झाल्यासारखं होतं. तसं मला या ठिकाणी लाईव्ह रेकॉर्डिंग करताना थोडंसं होत आहे. ठीक आहे, थोडंसं समजून घ्या. 3 नंबरचा प्रश्न काय आहे?
केंद्र सरकारच्या मते अरवली पर्वतांच्या किती टक्के भागामध्ये जे काही मायनिंग आहे, खाणकाम आहे, ते करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे किंवा परवानगी असणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जवळपास 0.19% भागामध्ये खाणकामासाठी परवानगी असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी याच्याबद्दल काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा चर्चेमध्ये असलेला हा टॉपिक आहे अरवली टेकड्या. या जगातील सर्वात प्राचीन पर्वत रांगांपैकी एक आहेत, ज्या दिल्लीपासून सुरू होऊन हरियाणा, राजस्थान मार्गे गुजरातपर्यंत सुमारे 670 ते 700 किलोमीटर पसरलेले आहेत आणि थारच्या वाळवंटाला रोखणारी नैसर्गिक भिंत म्हणून सुद्धा ते काम करतात. सर्वात उंच शिखर आहे गुरु शिखर 1722 मीटरचं, माउंट अबू जे की राजस्थानमध्ये आहे. या ठिकाणच्या नद्या महत्त्वाच्या आहेत, साबरमती, बनास, लुनी, साहिबा म्हणजे साहिबी यासारख्या प्रमुख नद्या येथून उगम पावतात. अरवली पर्वतरांग ही भारतातील एक महत्त्वपूर्ण नैसर्गिक वारसा असून तिचे संरक्षण करणे देशाच्या पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि माझी सुद्धा हीच भूमिका असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, 26व्या अखिल भारतीय पोलीस बँड स्पर्धेमध्ये पुरुषांच्या ब्रास ब्रँड प्रकारामध्ये कोणत्या दलाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए, आरपीएफ. आरपीएफचा फुल फॉर्म आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर 26व्या अखिल भारतीय पोलीस ब्रँड या ठिकाणी जी काही स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पुरुषांच्या ब्रास ब्रँड प्रकारामध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तेच महिलांच्या ब्रास ब्रँड प्रकारामध्ये CISFने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. अजून एक पॉईंट लिहून घ्या एक्स्ट्रा, महाराष्ट्राने एकूण पुरुष अजिंक्यपद शिल्ड जिंकलेला आहे आणि CISFने एकूण महिला अजिंक्यपद शिल्ड या ठिकाणी जिंकलेला आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, संशोधनाला चालना देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत कृषी कार्य आराखडा 2025-27 वर स्वाक्षरी केलेल्या आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर संशोधनाला चालना देण्यासाठी भारताने अर्जेंटिना देशासोबत कृषी कार्य आराखडा 2025-2027 वरती या ठिकाणी सिग्नेचर केलेला आहे. कशासाठी तर द्विपक्षीय कृषी संशोधन आणि तंत्रज्ञान देवाणघेवाणीला चालना देण्यासाठी. कोणत्या देशासोबत करार करण्यात आला? अर्जेंटिना. राजधानी काय आहे? ब्युनस आयर्स. अध्यक्ष कोण आहेत? जेवियर मायेली. आणि चलन कोणतं वापरलं जातं? अर्जेंटाईन पेसो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, भारतातील रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट क्षेत्राने बाजार भांडवलीकरणाच्या बाबतीमध्ये कोणत्या देशाला मागे टाकलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, हाँगकाँगला या ठिकाणी मागे टाकलेला आहे. कशाच्या बाबतीमध्ये? मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीमध्ये. MCAP, मार्केट कॅपिटलायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल बाजार भांडवलीकरण, बरोबर, किंवा बाजार भांडवल. तर त्या बाबतीमध्ये भारतातील रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने हाँगकाँगच्या या ठिकाणी देशाला देखील मागे टाकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, हुरुन इंडियाच्या टॉप 200 सेल्फ मेड एंटरप्रेन्योर्स ऑफ द मिलेनिया 2025 यादीमध्ये कोण अव्वल स्थानावरती आहे? तर पर्याय क्रमांक बी, दीपंदर गोयल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? दीपंदर गोयल असं त्यांचं नाव आहे. टॉप 200 सेल्फ मेड एंटरप्रेन्योर्स ऑफ द मिलेनिया 2025 याच्यामध्ये अव्वल स्थानावरती आहे दीपंदर गोयल. प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, 100% विचारला जाणार. 2026 मध्ये प्रजासत्ताक दिवसाच्या समारंभामध्ये ॲज अ चीफ गेस्ट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण कोणी नुकतंच स्वीकारलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए, उर्सुला वॉन डेर लेयन आणि पर्याय क्रमांक बी, अँटोनियो कोस्टा. लक्षात घ्या, या दोघांनी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं निमंत्रण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. उर्सुला वॉन डेर लेयन कोण आहेत? तर अध्यक्ष आहेत युरोपियन कमिशनच्या. आणि अँटोनियो कोस्टा कोण आहेत? तर अध्यक्ष आहेत युरोपियन काउन्सिलच्या. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. हे झालं 2026च्या प्रजासत्ताक दिवसाच्या समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याच्या निमंत्रणाबद्दल. 2025 मध्ये कोण होतं प्रमुख पाहुणे? प्रबोवो सुबियांतो. कोण होते ते तेव्हा? इंडोनेशियाचे या ठिकाणी राष्ट्राध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, 700 अब्ज डॉलर्सची संपत्ती गाठणारा जगातील पहिला व्यक्ती कोणता बनलेला आहे? तर साधी गोष्ट आहे, पर्याय क्रमांक डी, इलॉन मस्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर, इलॉन मस्क 1 नंबरला आहेत, त्यांच्या मागोमाग 2 नंबरला लॅरी एलिसन, 3 नंबरला लॅरी पेज आणि 4 नंबरला सर्जी ब्रिन असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, अलीकडेच जागतिक ध्यान दिवस वर्ल्ड
मेडिटेशन डे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, बरोबर का नाही? मेडिटेशन करणं खूप जास्त चांगली या ठिकाणी गोष्ट आहे. तर जागतिक मेडिटेशन डे, जागतिक ध्यान दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 21 डिसेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा करतो. त्याच्या मागचा उद्देश काय? तर लोकांमध्ये मानसिक आरोग्य, आंतरिक शांती आणि सुसंवाद वाढवण्यासाठी ध्यानाच्या फायद्याबद्दल जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. 2025 ची थीम आहे इनर पीस ग्लोबल हार्मनी, म्हणजेच आंतरिक शांती, जागतिक सुसंवाद. क्लिअर? प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, IGU, बरोबर का नाही? तर 124व्या ॲमेच्युअर गोल्फ चॅम्पियनशिप ऑफ इंडियाचा किताब कोणी जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, सुखमन सिंग यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, जमिनीच्या मालकी हक्काचे वाद सोडवण्यासाठी अबाधी देह सर्वेक्षण कोठे सुरू करण्यात येणार आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्लीमध्ये या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे. पॉइंट लिहून घ्या. ग्रामीण भागामध्ये दीर्घकालीन मालकी हक्काबाबतच्या संदिग्धता स्पष्ट करण्यासाठी सरकारने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून जमिनीची पडताळणी करून अबाधी देह जमिनीचे व्यापक सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे या अंतर्गत. क्लिअर? तर दिल्लीमध्ये या ठिकाणी जमिनीच्या मालकी हक्काचे वाद सोडवण्यासाठी अबाधी देह सर्वेक्षण या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या. खालीलपैकी कोणत्या देशाने सिरियामध्ये आयसिस दहशतवाद्यांवरती ऑपरेशन हॉक आय नावाचं ऑपरेशन सुरू केलं आहे? दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इस्रायल की रशिया? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. आणि PDF कशी घेता येते? तर व्हिडिओ पॉज करा, तुमचा मोबाईलमध्ये फोनपे किंवा गुगल पे ओपन करा, या ठिकाणी हा QR कोड स्कॅन करा. आतापर्यंत या ठिकाणी मी काय केलेलं आहे, बरेच जण मला या ठिकाणी मेसेज केलेले आहेत की सर आमच्याकडे गुगल पे नाही. तर काळजी करू नका, मी ज्यांना मेसेज केलेला आहे गुगल पे करा त्यांनी काय करा, तर हा जो काही स्कॅनर आहे या स्कॅनरला तुमच्या फोनपे मधून स्कॅन करा. फोनपे मधून स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे हा माझ्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा. 96 730 58 600. बरोबर? व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून ठेवतो आणि 1 जानेवारीला PDF या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता भेटून जाईल. ठीक आहे?